मित्रांनो, हे जे ठिकाण आपण जे बघत आहात हे संत रंगनाथ महाराज यांचं जन्मस्थान आहे. जालना शहरापासून साधारण 15 किलोमीटर असलेला नावा इथे असलेला संत रंगनाथ महाराज यांचा मठ आहे. या महाराजांचा मठ तिथं आहे, पण याचं जन्मस्थान हे जालना शहरातील गांधी चमन जे आहे तिथं आहे. आणि या कसबामध्ये असलेलं हे स्थान आपण बघत आहात. तर या स्थानामध्ये हे साधारण 300-400 वर्ष जुनं देवस्थान आहे. ही मूर्ती कुठेही सापडलेली नाही. हे त्यांच्या रंगनाथ महाराज यांच्या जन्मस्थानाच्या अगोदरपासून त्यांच्या वाडवडिलापासून इथं पूजा होत असते. देशमुख कुटुंबातले संत रंगनाथ महाराज आहे. आजही देशमुख कुटुंबातील महाराजांचे जे दुसरे भाऊ होते त्या वंशावळीतले दुसरे सदस्य आज आपल्याला इथं बघायला मिळतात. असं हे रंगनाथ महाराजाचं जन्मस्थान आहे. हा रंगनाथ महाराजचा मठ आहे. तिकडं कैकडी मोहल्ला आहे, पाठीमागं माळीपूर आहे, खाली गेलं तर कसबाचा एरिया आहे, गांधी चमन आहे. असं या चारीकून वेढलेलं असं हे संत रंगनाथ महाराज यांचं जन्मस्थान. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानकडून बसस्टँड मार्गे येत असतो गांधी चमन, आणि हा रस्ता जातो इकडं कैकडी मोहल्ला जुनं जालना, आणि समोरच आहे वाघाचा वाडा. या वाघाच्या वाड्याच्या अगदी बाजूलाच ही जी गल्ली जाते इथं आहे श्री रंगनाथ महाराज यांचं जन्मस्थान म्हणजे मठ. ही बालविकास शाळा आणि या समोरच असलेला हा मठ. मित्रांनो, आपण इथं पोचलो आहोत ह्या मठाजवळ, आणि आपण हा जो बघत आहात हा मठ आहे. संत रंगनाथ महाराज यांचं जन्मस्थान आहे हे. मठाची अतिशय दुरवस्था झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. देवीची मूर्ती सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळते. एका गुहेमध्ये विष्णूची मूर्ती आणि एका गुहेमध्ये महादेवाची मूर्ती. ही आहे महादेवाची पिंड, आणि हा आपण इथं बघत आहात हे जुनं मंदिर आहे एकदम. मित्रांनो, आपण जुन्या गुफामध्ये जायचा प्रयत्न करूया, दुसऱ्या गुफामध्ये. मित्रांनो, आपण खाली आलो आणि आपण हे बघत आहात की तळघर हे आहे, आणि या तळघरामध्ये आपण हा खांब बघत आहोत. त्या खांबावरती हे मंदिर उभं आहे, आणि या समोरच बघत आहोत तर आपण बघत आहोत हे विष्णूची मूर्ती. ही विष्णूची मूर्ती प्राचीन आहे. आपण बघू शकता ही प्राचीन मूर्ती आहे, अतिशय जुनी मूर्ती आहे. संत रंगनाथ महाराज यांच्या जन्मस्थानापासून त्यांच्या वडिलापासून असलेली ही मूर्ती आहे. ही मूर्ती काही आता सापडलेली नाही आहे. ही मूर्ती साधारण 400 वर्ष जुनी मंदिर आहे, पण मूर्ती आहे. परंतु रंगनाथ महाराजांचा ज्यांना समाधी घेऊन 100 वर्ष झाले आणि जन्मस्थान त्यांचं 150 वर्ष होत आहे, तर त्यांच्या वडील आणि आजोबापासून ही मूर्ती इथं या वाड्यामध्ये त्यांच्या जन्मस्थानामध्ये ही स्थापित आहे.